दौंड नगरीच्या विकासासाठी काय केलं पाहिजे, दौंडचा विकास का खुंटलाय, अशा दोन प्रश्नांमध्ये असंख्य प्रश्न दडलेले आहेत. मी अवराजून एक विषय तुमच्या पुढे नमूद करू शकतो किंवा आपण त्याच्याकडे लक्ष वेधू शकतो की या दौंडमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा त्या पूर्ण झालेल्या नाही. पाणी असो, शिक्षण असो, रस्ते असो, रस्ते केले गेले पण त्या रस्त्यांची रुंदी आणि लांबी सोयीप्रमाणे कमी जास्त करण्यात आलेली आहे. त्याला असं गोंडच नाव दिलं अष्टविनायक मार्ग. हा अष्टविनायक मार्ग जेव्हा शहरातून गेला तेव्हा शहरामध्ये त्याला कुठंतरी कमी व्हावं लागलं, कुठंतरी वाढवावं लागलं. हे सगळे प्रश्न हे इथुल्या समाजकारणाचे अडथळे आहेत आणि हे अडथळे निर्माण करणारी इथुली जी यंत्रणा आहे त्याला राजकीय व्यासपीठ म्हणू, आपण राजकीय वातावरण म्हणू, या राजकीय भूमिका म्हणू. हे सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू निवडणुका असतात आणि ही निवडणुका चांगल्या पार पडाव्यात, त्यातून चांगली माणसं निवडून व्हावीत आणि त्या माणसांकडून समाजाची, शहराची प्रगती व्हावी अशी अपेक्षा माफक असणे साहजिकच आहे. दौंड शहरामध्ये असलेल्या सगळ्या यंत्रणेमध्ये महत्वाची यंत्रणा नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेमध्ये या दौंड शहराची रचना आखली जाते. इथुल्या इमारती उंच असतील, इथुले बंगलो असतील, इथुली घरं असतील, यांची जी काही तयारी असते, जी शासकीय नियमावली बसणारी पद्धत असते ती राबवली का, आणि ती राबवली असती तर इथुली सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे पार्किंग व्यवस्था ती आज बऱ्यापैकी कमी झाली असती असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. तर या यंत्रणेच्या बाबतीत प्रफुल्लजींना आपण विचारू की दौंड नगरपालिकेमध्ये टाउन प्लॅनिंग नावाचा एक भाग आहे. या टाउन प्लॅनिंगमध्ये शहराची रचना, शहराचं एक निर्मितीचं थोडक्यात तयार करण्याची जी यंत्रणा आहे तिनं आजपर्यंत कसं काम केलेलं आहे आणि त्या कामाबद्दल तुमचं मत काय आहे? प्रश्न तुमचा चांगला आहे. नगररचना विभाग नगरपालिकेमध्ये आहे. सुदैवाने दौंडकरांच्या सुदैवाने आणि त्या अधिकारी दुर्दैवाने एक नगररचना अभियंता लाच घेताना पकडला गेला. पण दौंड शहराची अशी रचना आहे की ज्या नगरपालिका कार्यालयात नगररचनेचं कार्यालय आहे त्यामुळे समाविष्ट आहे, ते नगरपालिकेचं नगरपालिकेचं कार्यालय नाही, ते टाऊन हॉल आहे. टाऊन हॉलमध्ये त्यांनी कार्य थाटले, कोणाची परवानगी न घेता त्यांनी परसवडी केले. हुतात्मा चौकातील नगरपालिका आहे, तिथे 3 मजले मागे बांधकाम झाले, त्याचा वापर होत नाहीये. आज त्या जागांचा, त्या परिसरातील जागांचा मी विचार जर केला, मला असं वाटतं तुम्ही जे सांगताय जे कार्यालय आहे ते कार्यालयच नाहीये. नाही, ते टाउन हॉल आहे. टाउन हॉल आहे ते, आणि टाउन हॉल जमीन असतं हे पहिल्या मजल्यावर आहे. दौंडकरांना तुमच्यासाठी ही माहिती असेल किंवा नसेल, पण ग्रामीणच्या जनतेसाठी ही धक्कादायक बातमी आहे की जिथं नगरपालिकेचं कार्यालय म्हटलं जातं ते कार्यालयच नाही असंच स्पष्ट मत प्रफुल्लजी सांगतात. पाहूया त्यांच्याकडे अजून पुढे काय. टाउन हॉल आहे, त्यामुळे त्यांनी व्यावसायिक संकुल केले. करताना त्यांनी जी बांधकामासाठी जागा ठेवली होती तिथं गाळे काढले. नगरपालिका चुकीच्या जागेला चुकी धोरण राबवून पुढे जात आहे. त्यामुळे त्यांना जसा नैतिक अधिकार राहिला नाही की तुम्ही जेव्हा इमारत बांधताय त्या पार्किंग जागेत तुम्ही गाळे करू नका. निवासी गाळे हा गोंड शब्द देऊन लोकांची दिशाभूल पासून चालू आहे. ही नगरपालिकेची एक उदाहरण झालं. दौंड शहरातलं जे पोलीस ठाणे आहे ते जुन्या तहसीलदार कचेरी, कुठलाही करार नाही, कोंडी नाही, लेखी नाही. पण जेव्हा तहसीलदार कचेरी नवीन मध्यवर्ती कार्यालय स्थलांतरित झाली, पोलिसांचा पूर्ण ताबा घेतला. ताबा असा झालाय की काही खोल्या आहेत त्या आता संस्थानिक झाले. शहरातल्या मतदारांना दुसरा एक धक्का, इथं असणारी कायदा सुव्यवस्था सुद्धा ही कुणाच्या तरी अतिक्रमणावरती गेलेली गोष्ट आहे. त्यांनी तिथं ते बळकवलंय. हे मराठीतले शब्द जरी असतील तरी ते अतिक्रमण म्हणजे त्या प्रशासनाची जागा नाही आणि तिथून चालतो तुमच्या सगळ्या गोष्टींचा कायद्याचा व्यापार. ह्या पुढे मी पोलीस ठाण्याचं उदाहरण देतो. माझा पोलीस ठाण्यावरचे वरिष्ठ आहेत, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय दौंड पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाणे आणि आता उरळी यांच्याने घेतले. त्याचं जे कार्यालय दौंड शहरामध्ये आहे, त्याला आपण DSP ऑफिस म्हणतो, उपविभागीय कार्यालय, ते अतिक्रमण आहे. पुन्हा ती बोळ होती, ते अतिक्रमण आहे, त्याची कुठेही नोंद नाही. आता नवीनचा काम सुरू असं म्हणतात, जेव्हा होईल. पण जर शासकीय कार्यालयाचं अतिक्रमण असतील मग लोकांच्या अतिक्रमण किती वर्षापासून ते अतिक्रमण आहे? साल 30 वर्षापासून. गेले 30 वर्ष उपविभागीय पोलीस अधिकारी, त्यांना आपण DYSP नावाचं म्हणतो, त्यांचंच कार्यालय अतिक्रमण मध्ये आहे.
आणि अतिक्रमणाच्या भांडणातून झालेले अनेक प्रश्न त्यांच्याकडे सोडवायला जातात. जे अतिक्रमणमध्ये आहेत त्या अतिक्रमणमध्ये भांडण झालेले प्रश्न सोडवतात. ही सगळ्यात कमालीची गोष्ट दौंडमध्ये आहे. पुढे सांगा. दौंड शहर नगरपालिकेचे जे आरोग्य कर्मचारी आहेत, नेहरू चौकामध्ये त्यांची एक इमारत होती. ती इमारत कालांतराने जीर्ण झाली, ती पाडली गेली. त्यांना सांगितलं की तुम्हाला मी एका ट्रान्झिट कॅम्पमध्ये शिफ्ट करू. ते ट्रान्झिट कॅम्प कधी उभं राहिला नाही. आज नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत, त्यांना इमारत होती, भाडं वाचत होतं, सगळे एका जागी भेट होते, गुन्हा नांदत होते. आज विखुरले गेले. हे नगरपालिकेचे कर्मचारी असले तरी ते मनुष्य आहेत, त्यांचा परिवार आहे, त्यांचं कुटुंब आहे, 2-2 पिढ्या इथं 3-3 पिढ्या राहिलेल्या आहेत, त्यांच्यासाठी पूर्ण वसाहत उभी झालेली नाही. असा दुर्दैव दौंड सांगू का, पण सिद्धार्थनगर पासून भीमनगर साठेनगरपर्यंत मोठ्या प्रमाणात दलित वस्ती आहे, काही ठिकाणी झोपडपट्टी आहे, काही ठिकाणी मालकीच जागा आहे. हा जो नदीकाठचा जो परिसर आहे, इथं दलित वस्ती व्हावी, ह्या लोकांचं पुनर्वसन व्हावं, झोपडपट्टी पुनर्वसन योजना बसावी, नाही तर भाड्याची एखादी योजना होईल, यामध्ये यांना घर द्यावे. मागच्या पिढींचे काय हाल झाले, पण पुढच्या पिढी स्वतः मालकी घरात जातील, चांगली जीवन यापन करतील, चांगली शिस्त लागेल, चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील, याचा विचार कधीच झालेला नाही. प्रफुल्लजीने अजून एक धक्कादायक बातमी सांगितली. दीन दलित आणि दुबळे जे पिचलेले आहेत, जे पीडित आहेत, त्यांच्या राहण्याच्या जागेसाठी नगरपालिकेने गेले अनेक वर्ष कुठल्याही स्वरूपाचा विचार केलेला नाही. त्याच्यामुळे असंख्य हे लोक, हे दीन दलित पिचलेले अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत आणि गर्दी असलेल्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या माणसांना माणूस म्हणून जगण्यासाठी या नगरपालिकेने माणुसकीचं कामच केले नाही, अशा स्वरूपाची धक्कादायक माहिती प्रफुल्लजींनी सांगितलेली आहे. पाहू अजून त्यांच्याकडे काय माहिती आहे. नाही, आता भीमनगर साठेनगरचा जो भाग आहे किंवा सिद्धार्थनगरचा भाग आहे, काही घरं इतकी झाली ना, कोणाची केली कोणाच्या दारात उघडायचा नेम नाही. दुर्दैवाने अशी वाईट परिस्थिती आहे, एखादा जर मृत्यू झाला त्याचा मृतदेह उचलून रस्ता आणावा लागतो. त्या ज्या वस्त्या आहेत तिथं रुग्णवाहिका जात नाही, रिक्षाला रस्ता उभा करावा लागतो. उद्या समजा काही दुर्घटना घडून पण झाली, अग्निशामक तर जाऊच शकणार नाही. बांधवांनो, जगणाऱ्यांनाच राहण्याला जागा नाही तर मैदाचं काय? आणि हा खरा प्रश्न आता प्रफुल्लजीने तुमच्या समोर आणलेला आहे. हे तुम्हालाही ज्ञात आहे. तुमच्या परिसरामध्ये आपण कोंडीने राहतोय आणि आपल्या घरातला मृतदेह आपल्याला आपल्या दारात ठेवता येत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कशामुळे तुम्ही शांत आहात ही गोष्ट तर शोध मोहिमेचा भाग असू शकतो, पण प्रफुल्लजी या शहराच्या भविष्यासाठी आणि या शहराच्या अनंत अडचणीचा पाढा काय वाचतात ते तुम्ही पाहत राहा. सांगा प्रफुल्लजी, पुढे काय? आता ही दलित वस्त्यांची स्थिती आहे, जो सदन वर्ग आहे तिथं पण ही स्थिती आहे. एकमेकांना खेटून इमारती बांधल्या गेल्या, रस्ते ठेवलेलेच नाहीत, म्हणजे फक्त दुचाकी झाली अशी स्थिती आहे. आणि आता स्मशानभूमीचा विषय आला, मागे आंदोलन झालं, एक पदाधिकारी त्या घटनेच्या पाण्यात बसला, त्यांनी फार म्हणजे त्याचं आभार आणि कौतुकच, त्यांनी फार वाईट ह्याच्यात तो असो, त्याच्यावर अशी वेळ कोणाला येऊ नये, त्याच्यावर आली त्या कार्यकर्ता वेळ, तर ही सुधारणा झालेली नाही. दौंड शहराचा विस्तारित भाग जो गोपवाडी, तिथं स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित आहे. त्या आरक्षित जागेचा नगरपालिका विकास का करत नाहीये? आज गोपावाडी परिसरात सरपंच वस्ती असो किंवा तो जो परिसर आहे तिथे एखाद्याचा मृत्यू झाला, त्यांना ते मृतदेह घेऊन रुग्णवाहिका करा आणि ते दौंडच्या नदीकाठच्या स्मशान घेऊन जावं लागतं. पैशांचा वेळेचा अपव्यय होतोय. आणि सांगू त्या ते शोकाकुल जो परिसर असतो तर ऑलरेडी ते शोकात आहे, त्यांना अनंत अडचणी आहेत, त्या ठीकभर म्हणजे त्यांना 2 तास लागतात ते रुग्णवाहिकामध्ये शेवटून त्याचा अंत्यविधी करण्यासाठी. नगरपालिकेची जी आरक्षण आहे ज्या ज्या कारणासाठी ती का विकसित होत नाही, ह्याचा नगरपालिका प्रशासनाने एक अहवाल तयार केला पाहिजे की आपल्या ज्या जागा आहेत, आपण इतक्या वर्ष त्या विकास का केला नाही, पण आपलं जर जमलं नाही, पण आपली वस्ती कोणत्या बाजू वाढते ह्याच्यात नगरपालिका नोंद आहे ना, मग त्या नोंदीनुसार तुम्ही त्या सुविधा देताय का? आज गोपावाडी परिसरामध्ये मोठमोठ्या सोसायट्या आहेत, पण अक्षरशः अवस्था अशी की ते जायला रस्ता नाही. कॅनल रोडचा मोठा विषय आहे. नागरिकांनो, पहा, तुम्ही जे सांगितलंय ते सत्य आहे, ते तुम्हीही स्वीकारणार आहात, पण का बोलत नाही तो प्रश्न आहे. इथं फक्त दीन दलित आणि पीडितांचाच प्रश्न नाहीये, तर इथं सदर नागरिकांचा सुद्धा प्रश्न आहे. या पालिकेमध्ये या नगराची रचना करता शासनाच्या अधिनियमांना पायदळी तुडवलंय आणि आपल्या मर्जीतल्या लोकांसाठी जमेल तसं कामकाज केलंय. त्याचा विपरीत परिणाम झाला. इमारती मोठ्या झाल्या, पण इमारती ह्या
कशा मोठ्या झाल्या, त्याचे अनेक प्रश्न म्हणजे सगळ्यात मूळ पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला. जर टाउन प्लॅनिंग नावाची रचनाकार नावाचा जर विभाग असेल तर त्यांना जर इथं जर व्यवस्थितरित्या मांडणी आणि व्यवस्थितरित्या परवानग्या दिल्या असत्या तर त्या इमारती सुटसुटीत असत्या आणि प्रत्येक इमारतीला स्वतःच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय असते, जाण्या येण्याचे रस्ते मोठे असते आणि हे दौंड शहराचा कायापालट चालत इमारती माध्यमातून दिसत असतात. पाहूया प्रफुल्लजी अजून पुढे काय सांगतात. जसं आता मी पोलिसांचं सांगितलं की उपविभागीय अधिकारी त्यांचं कार्य अतिक्रम आहे, तशी आमची एक फार त्रासदायक बाब आहे ती. दौंड तालुक्याचे मुख्य म्हणजे दंडाधिकारी तहसीलदार साहेब आणि त्यांच्यावरती प्रांताधिकारी साहेब ह्यांच्या कार्यालयात जाणारा जो रस्ता आहे कुरकुम रोडमधून जेव्हा आपण बोलतो तिथं अतिक्रमण झालं. त्यांना त्यांचं वाहन जर आलं आणि त्या मार्गाने रुग्णालय तिथे काही रुग्णवाहिका असेल तर वाहतूक ठप्प होते, तहसीलदारांचं थांबावं लागतं. जे तालुक्याचे सर्वोच्च अधिकारी त्यांना सर्वाधिकार आहेत, तालुक्याचे दंडाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा रस्ता नीट नाही आणि हे लोकांना सांगतात तुम्ही हे अतिक्रमण करू नका, तिथं करू नका, हे करा ते करा. त्यांना जाण्याचा रस्ता नाही, पलीकडे रस्ता केलाय तो रस्त्याची अवस्था काय आहे, त्याला परवानगी आहे का, त्याचा विचारच करत नाही. मतदारांनो पहा, सरकार मायबाप म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, ज्यांना न्यायदंडाधिकारी म्हणतो, त्यांच्या पुढे जाऊन तुम्ही जमिनीच्या प्रश्नांची उपस्थिती करता आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्नशील राहत असता. अशीच माणसं अतिक्रमणामधून प्रवास करतात आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा प्रवास अतिक्रमणामधून जातोय. त्यांचा सरकारी रस्ता असताना त्यांना तो खुला करता येत नाही. ही याच्या मागचं काहीतरी मोठं कोडं आहे आणि हे कोडं शोधणं म्हणजे संशोधनाचा भाग आहे. मी आव्हान करेन या निमित्ताने की इथे आपल्याकडे इरिगेशन खात्यामध्ये उपविभागीय प्रांत साहेबांचं ऑफिस आहे, खाली दौंड तहसीलदार दंडाधिकारी म्हणून काम करतात. ही दोन्हीही महत्वाची खाती आहेत, ही दोन्ही महत्वाची कार्यालय आहेत. यांच्याकडे दौंड तालुक्यातील सर्व स्तरावरचा माणूस हा कायम गर्दी करून असतो आणि या गर्दीला जाणारा रस्ता हा जर अतिक्रमणामध्ये श्वास कोंडून अखेरच्या घटकेचा असेल तर हा प्रश्न फार गंभीर आहे आणि दौंडच्या मतदारांसाठी हा जेवढा गंभीर आहे तेवढाच तालुक्यातील येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. तर याकडे सुद्धा गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण करा, पण राजकारणातून समाजकारण झालं पाहिजे आणि समाजाच्या असणाऱ्या प्रश्नांना आपण वाचा फोडली पाहिजे, हा आपला मूळ हेतू असावा. प्रफुल्लजी मला अजून सांगा, या शहरातील इमारतींच्या संदर्भात तुम्ही सांगितलं की इथून टाउन प्लॅनिंग काम करू शकलं नाही, इथुल्या दीनदलित तिथल्याच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथं सुरक्षेचा प्रश्न असेल, सोयी सुविधांचा प्रश्न असेल, तो सुद्धा गंभीरच आहे. पण सगळ्यात धक्कादायक सांगितलेली बातमी, इथुल्या अंतविधीच्या जाणाऱ्या प्रेताला सुद्धा इथुल्या गाळातून, चिखलातून आणि तुंबलेल्या गटारीतून जावं लागलं, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तर अजून या दौंडमध्ये नक्की दडलंय तरी काय? तुमच्याकडे काय माहिती आहे? या माध्यमातून आपण या मतदारांपुढे नेऊया, मतदार याच्यावर विचार करतील अशी आशा तुला व्यक्त करूया. सांगा प्रफुल्लजी पुढे काय? आता जनतेने जे लोकप्रतिनिधी निवडून दिले, नगरपालिका स्तरावर असतील, जागतिक पंचायत समिती, विधानसभा, खासदार, लोकसभा, यांनी लोकप्रतिनिधी निवडून दिले. त्यांनी एकदा बसून दौंड शहराचा विचार केला पाहिजे, विकास केला पाहिजे. दौंड शहरामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधली. इमारत फार सुंदर झाली. हेतू काय होता, दौंड शहरातली जे शासकीय कार्यालय विखुरलेली होती ती एका ठिकाणी आली त्यातली काही. पण प्रश्न अशी झाली, त्याला आर्थिक कारणं पण आहेत, चुकीची कामं चालतात. तहसीलदारच्या एका ठिकाणी तलाठी कार्यालय जे आहे ते मिशन दवाखान्यात शेजारी, भूमी अभिलेख कार्यालय नरमोरीला आणि मंडळ अधिकारी कार्यालय लिंगाई चालतं. मला एका दाखला काढायचं होतं. तुम्ही तलाठी ऑफिसमध्ये जाणार, पुन्हा कचेरी द्यायचं, भूमी अभिलेखमध्ये जा, पुन्हा कचेरी द्यायचं, सर्कल ऑफिसमध्ये जा, पुन्हा कचेरी देणार. माझा वेळेचा पैसे दाखवाय. दौंडमध्ये पेन्शनरची संख्या फार मोठी, रेल्वेचे, एसआरपीचे. त्यांना रिक्षा किमान 150-200 रुपये लागतात एका वेळेचे. 2 वेळेचं तर वेगळा हिशोब. हे परवडत. तुम्ही मध्यवर्ती इमारत जर केली, ही कार्यक्रम का स्थलांतरित करताय? बरं, स्थलांतरित करावी यासाठी विविध राजकीय पक्षांनी नियोजन दिलेली आहे, लोकप्रतिनिधींकडे ह्या समस्या मांडलेल्या आहेत, तरी स्थलांतरित केली जात नाही. मतदारांना हाल करायचं ह्याला मर्यादा असतं. मतदारांना हा सुद्धा एकदम महत्वाचा प्रश्न आहे, जो दौंड शहरातल्या नागरिकांचा आहे, तोच ग्रामीणच्या नागरिकांचा सुद्धा आहे की इथून सर्व शासकीय कार्यालय एका ठिकाणी आणावेत म्हणून ज्या उद्दिष्टानं इथं एक इमारत बांधली, त्या तिथे सर्व कार्यालय का आली नाहीत आणि ती का आणली जात नाहीत, हा सगळ्यात कोड्याचा प्रश्न आहे. म्हणजे
प्रफुल्लजीने सांगितलेली धक्कादायक गोष्ट मी सुद्धा तुमच्या निदर्शनास आणून देतो. इथे जमिनी मोजण्याचं सगळ्यात प्रमुख कार्यालय ते बऱ्याच अंतरावर म्हणजे मुख्य इमारतीपासून साधारण 2 ते 3 किलोमीटर दूरीवर आहे. त्याला वळसा घालून जावं लागतं आणि या कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असतात आणि हे कार्यालय ते तहसील कार्यालय ह्या दोन्ही कार्यालयांचा एकमेकाशी संबंध असतो. जुनं रेकॉर्ड जमिनीचं काढायचं असेल तर ते तहसील कचेरीत काढावं लागतं आणि मोजणीसाठी द्यायचं असेल तर ते मोजणी कार्यालयात न्यावं लागतं. या मधल्या दरम्यान 3 किलोमीटरचा प्रवास वयोवृद्धांसाठी अतिशय कष्टदायक पीडीदायक असतो. ते कार्यालय इकडं का आणलं नाही हा प्रश्न संशोधनाचा विषय आहे. तशाच स्वरूपाचे अनेक प्रश्न की या प्रमुख इमारतीमध्ये जागा असताना सुद्धा ही कार्यालय दुरावित का आणि हे कार्यालय इतकं लांब ठेवण्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी का काम केलं नाही किंवा त्यांना करायचं का नाही असे अनेक प्रश्न या निमित्ताने पुढे येतात. मी असं म्हणेन आता या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच काही महत्वाच्या घडामोडी मतदारांनो तुमच्या आणि आमच्या सुद्धा आहेत आणि याकडे तुम्ही गांभीर्यानं पाहिलं सुद्धा पाहिजे. निवडणुका ह्या येतात आणि जातात, पण निवडणुका झाल्यानंतर 5 वर्षाचं जे प्रतिबिंब असतं, 5 वर्षाचा जो कारभार असतो तो तुमच्यासह तुमच्या परिवाराला, तुमच्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि मी तर म्हणेन दौंडच्या सर्व नागरिकांना हा लाभदायक व्हावा अशा स्वरूपाचं वर्तन झालं पाहिजे. पण इथं तसं घडत नाही. माझा म्हणूनही तुम्ही कोणालाही आपलंसं करता आणि तुमच्या सोयी सुविधांसाठी मग 5 वर्ष उरडत राहता ही दुर्दैवाची बाब आहे. मी असं म्हणेन की या शहरामध्ये समाजाच्या विस्तारीकरणासाठी समाजाचे नायक म्हणून, समाजाचे आम्ही प्रतिनिधी म्हणून अनेक संघटना कार्यरत आहेत. अनेक अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी हे फलकावर दिसत असतात. वारंवार छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते मोर्चे काढत असतात आणि ते मोर्चे काढून सुद्धा इथूनला दीन दलित पीडित आजही सेवा सुविधापासून वंचित का आहे हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे. मी तर असं म्हणेन की या रेल्वेच्या जाळ्यामुळं, जंक्शन स्टेशनमुळं इथे कॉस्मेटिक शहर म्हणून अनेक जाती धर्माचे लोक राहतात आणि या जाती धर्माचे वेगवेगळ्या स्वरूपाचे इथे पक्ष राज्यकर्ते म्हणजे राजकारणी निर्माण झालेले आहेत आणि ह्या सर्वांचं इथं काम चालतं तरी काय. तर हे याबाबत आपण सावताजी नवलेंना विचारू की इथे अनेक गट आहेत, अनेक तट आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत, छोटी छोटी मंडळं झालेली आहेत. यांचं नक्की धोरण काय असतं? हे समाजाचं नेतृत्व करतात की स्वतःचं नेतृत्व करतात असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. सावताजी काय म्हणतात तुम्ही? खरोखरच पक्षांची संख्या खूप मोठी आहे. त्यात परत या एका पक्षातून अनेक पक्ष झाले. काही राष्ट्रीय आहेत, काही स्थानिक आहेत, काही राज्यस्तरीय आहेत. परंतु खरंच लोकांचे प्रश्न काही पक्ष उचलण्याचा प्रयत्न करतात, लोकांच्या मूलभूत सुविधांवरती आवाज उठवतात. परंतु हे जे पक्ष आहेत ते त्याच्या विरोधात आंदोलन करतात. परंतु ज्यांची सत्ता आहे ते पक्ष या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात असं एकंदर चित्र दिसतं. आणि या जे सत्ताधारी मंडळी आहेत ते मी कुणालाही एका पक्षाला दोष देणार. जे कोणी सत्ताधारी मंडळी असेल ते अगदी लोकप्रतिनिधी खासदारांपासून ते नगरसेवकापर्यंत, तर त्या प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येक सर्वसामान्य माणूस असेल किंवा एखादे जो आवाज उठवतोय त्या संघटनेचा पदाधिकारी असेल, नेता असेल, तर तो माझ्या थ्रू गेला पाहिजे किंवा माझ्या पासून त्याचं काहीतरी झालं पाहिजे. असे छोटं म्हणजे तो खूप नगण्य युग आहे खरं तर. कारण त्या लोकांच्या हितापुढे किंवा लोकांच्या कल्याणापुढे हे सगळं अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. परंतु तरीही त्यांची आशा महत्वाकांक्षा असते की आपण माझ्याकडे आलं पाहिजे मग मी ते काम करेल. तर हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आणि पक्षीय राजकारण आता तरी मला असं वाटतं की ह्या निवडणुकीच्या याच्यात की खरोखरच मतदार संभ्रम अवस्थेत आहे. म्हणजे इथं आता राष्ट्रवादीतून 2 राष्ट्रवादी झाल्या, एक अजित पवारांची, एक शरद पवारांची, दुसरे ठाकरे म्हणजे शिवसेनेत 2 फटाफूट झाले. तसेच आंबेडकरी चळवळीत अनेक पक्ष निर्माण झाले. किंवा अजून आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे की राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे.
परंतु त्यांची आज दौंड शहरात अशी परिस्थिती आहे की त्यांना पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची का स्थानिक पातळीवर आघाडी करून निवडणूक लढवायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झालाय. खरोखरच की आज तालुक्याचं नेतृत्व करणारे आमदार राहुल कुल असतील की ते आज राज्यस्तरावरती काम करत आहे. त्यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम सारखी एक मोठी शिवाय भारतीय जनता पार्टीचे की त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी आहे. आज ते राज्याच्या सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. आणि आज त्यांची जिल्ह्यात आज त्यांना एक जिल्ह्याचं नेतृत्व ते भारतीय जनता पार्टीचं करतायत किंवा करू इच्छित आहेत. आणि आज त्यांच्या दौंड शहरामध्ये जर त्यांना त्यांच्या पक्षाचा चिन्हावरती जर पॅनल उभा करण्याला अडचणी येत असतील तर खरोखरच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. सर्वसामान्य लोक त्या स्वीकारतील न स्वीकारतील हा नंतरचे मुद्दे आहे. पण जर आपण भूमिका घेऊन जाणार असाल, एक वैयक्तिक पक्ष म्हणून ध्येय धोरणं आहेत, ती ध्येय धोरणं जर लोकांपुढे आपण ठेवली, लोकांना ती वाटली, आवडली किंवा ते त्यांना हवंसं वाटलं तर ते तुम्हाला निवडून देतील ना. परंतु तुम्ही तुमच्या ज्या वैचारिक बैठका आहेत पक्षांच्या, आता खरं तर वैचारिक बैठका आहेत असंच म्हणणं खूप अवघड झालंय. कारण ज्या समजा काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा ज्या आंबेडकरी चळवळीतल्या ज्या संघटना असतील, खरोखरच त्यांना वैचारिक बैठक राहिली का? आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या लोकांच्यात पण हा संभ्रम आहे. परंतु आपण एक असं म्हणूया की प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह भूमिकेने न बघता आपण एक पॉझिटिव्ह भूमिकेने बघावं. आणि सर्वसामान्य मतदारांनी मात्र यावेळेस विचार करावा की आपण खरोखरच जे अनुभव आलेत गेल्या 20-25 वर्ष असतील किंवा अगदी स्थापनेपासून असेल की ह्या नगरपालिकेच्या ह्याच्यात आपण काही लोकांना निवडून दिलं, मग त्यांच्या चांगले अनुभव काय, वाईट अनुभव काय, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून जे कोणी त्यातले चांगले असतील, जे कोणी प्रामाणिकपणे काम करू शकतील, असं ज्यांच्याबद्दल विश्वास असेल अशा लोकांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, असं एक माफक अपेक्षा वाटते या निमित्तानं. पक्षांच्या अनेक संघटना, अनेक पदाधिकारी आणि अनेक प्रतिनिधी असावेत, पण या सर्वांनी समाजातल्या पहिल्या आणि शेवटच्या माणसासाठी काम करावं अशी माफक अपेक्षा असणं साहजिकच आहे. आता सावतेजांनी एक प्रश्न केला की तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व असताना त्यांना शहरामध्ये आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी प्रश्न निर्माण होतो. तर सावताजी, त्या 2 दिवसानंतर आपण या विषयावर बोलू शकतो, पण लोकांमधली कथित चर्चा जी आहे ते तुम्ही सांगितलेली बरोबर आहे. प्रश्न असो निवडणुकीचा आहे, त्याच्यामुळं पक्ष, पार्टी आणि पंथ हे ज्या दिवशी आज माघारी जातील त्या दिवशी ते खऱ्या अर्थानं पुढे येतील. पण मला असं म्हणायचंय तुम्हाला प्रफुल्लजी, या शहरामध्ये की धर्मीय तिढा कधी कधी निर्माण होतो. म्हणजे त्यातलं एक मी उदाहरण तुम्हाला मी सांगू शकतो आणि विकास त्याच्या आड कसा येतो त्याचाही प्रश्न तुमच्यासमोर मी मांडतो. इथे बौद्ध समाजासाठी एक बांधकामाचा प्रश्न गेले 2-3 वर्ष ऐरणीवर आहे आणि याच इथे कत्तलखाना म्हणून अगदी अल्प काळामध्ये पूर्ण झाला. इथेच मच्छी मार्केट उभं करण्यात आलं. आज कत्तलखान्याची एवढ्या मोठ्या कोटीची, कोट्यावधी रुपयाची किमतीची बिल्डिंग, इमारत सध्या बंद अवस्थेत आहे. त्या स्वरूपाचा प्रश्न मच्छी मार्केटचा आहे. खर्च मोठ्या प्रमाणात केला आणि ते आता वापरात नाहीये. पण ज्या ठिकाणी सामाजिक कामकाजाचा एक भाग आहे असं बुद्धविहार आजही अडचणीत आहे. मग या तिन्ही घटनाक्रमांमध्ये जातीय समीकरण गुरफटलेलं आहे का? तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं? नाही, एक तर मी पहिले स्पष्ट करतो, जातीय समीकरण नाहीये. दौंड कत्तलखान्याचा जो विषय, दौंड कत्तलखान्याच्या विषयी जेव्हा हा समाजात विषय आला होता त्या बैठकीला मी पण उपस्थित होतो. तत्कालीन नगरपालिका सदस्य गौतम सावले यांनी प्रश्न उपस्थित केला होता की कोणाची मागणी कत्तलखाना व्हावा, अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेला 2.5 कोटीची मात्र 2.5 कोटीची यंत्रसामग्री. त्यांनी प्रश्न विचारला कोणाची मागणी कोणाची नव्हती. तेव्हा तत्कालीन मुख्याधिकारी ते नियुक्त झाले होते. त्यांनी विचारलं की नगरपालिकेला या ज्या कथनी होतात यातनं किती उत्पन्न मिळतं. आपल्या बाजारभावाला जे मार्केट आहे तिथं मास विकलं जातं त्यातनं काही उत्पन्न मिळतं नाही. तेव्हा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्येक गोष्ट उत्पन्नासाठी काही नसते. पण आज देखील दौंड शहरामध्ये
कोणाची मागणी नसताना कष्टकऱ्याची इमारत उभी राहिली. त्याला नंतर जातीय सोडून देण्याचा प्रयत्न झाला. पण नगरपालिकेच्या 2.5 कोटी निधी कोणाची मागणी असेल तर तुम्ही इमारत उभी करता. बरं, उभी करताना तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पुरेशीमध्ये ती इमारत बांधली, त्याला जे आवश्यक परवाने होते ते घेतले. तुम्ही दाट लोकवस्तीमध्ये तुम्ही गुरांचं रक्त वाहू शकत नाही, जे वाहत असतील त्याच्या प्रक्रिया प्रकल्प तयार करायचा, तो केला गेला नाही. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली आणि तेव्हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितलं होतं की ह्या जागेत आपण पशुवैद्यकीय दवाखाना किंवा हे सुरू करू. पण आतापर्यंत काही झालं नाही. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा बुद्ध विहाराचा, ते शहराबाहेर आहे. जसं दौंड शहराबाहेर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि ST आगार आणि बस थांबा जे बांधण्यात आलं, शहरापासून लांब नदीकाठी, स्मशान, दफनभूमी शेजारी. पूर आला तर पाणी येतं, पाणी आलं की सगळ्या गोष्टी आहेत. तितक्या लांब का बांधलं गेलं हा एक संशोधनाचा विषय आहे. पण ते बांधकाम झालं, त्याचा ठेकेदार कोण, पोट ठेकेदार कोण, जेव्हा बांधकाम उभं राहिलं तेव्हा त्याचं फाउंडेशनचे काम होतं, स्टील कापून नेलं. परत गौतम साळुंखे होते, त्यांनी त्याला विरोध केला होता. पण दुर्दैवाने त्यांच्यावर आरोप करून की तुम्ही विरोध करताय कामाला, त्यांचा तात्विक विरोध होता की दौंड शहरामध्ये जागा आहे ते सोडून तुम्ही शहराबाहेर का नेताय. उद्या बुद्धविहारमध्ये एखादी साखरपुडा आहे, समारंभ आहे, जलसा आहे, काय ते काय ठेवलं. दलित वस्ती कोणत्या भागात आहे? सिद्धार्थनगरमध्ये, सातारमध्ये, भिंगरमध्ये. तिथल्या मनुष्याला तितक्या लांब जाणं परवडणार आहे का? रिक्षांचं एकच आहे, रात्रीपर्यंत रिक्षा मिळणार आहे का? तुम्हाला लोकांची सोय करायची का गैरसोय करायची, हा गौतम साळुंखे त्याला प्रश्न उपस्थित केला होता. बट तिथं जेव्हा तुम्ही एखादं वास्तू उभी करता, त्यांचे जे आरेखन आहे फार सुंदर आहे. म्हणजे जिल्ह्यात फार चांगलं बुद्ध विहार होईल असं त्यांचा दावा आहे. तसं व्हावं, पण त्याला सुरक्षा काय? आज दोन वर्गातले तुम्ही कोणतेही आस्थापना बघा, नगरपालिकेच्या कार्यालयापासून ते साठवण तलाव, इथं सुरक्षा रक्षक आहेत कागदोपत्री. आणि नगरपालिका कार्य आत्ता जे सुरक्षा रक्षक म्हणजे अशा अंतर तुम्ही गेला तर वयोवृद्ध नागरिक आहेत, ते 4 पावलं चालू शकणार नाही. हे बिल म्हणजे तुम्हाला नागरिकांची सोय करायची का ठेकेदाराची सोय करायची, हा एकदा तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. जातीय तिढा इथं नाही, इथं मानसिकतेचा तिढा आहे. आणि इथं ज्या सोयी करायच्या आहेत त्या सोयी नसून गैरसोयी कशा होतील याकडे लक्ष देण्याचा जास्त प्रयत्न झालेला आहे. असं तरी चित्र सध्या झालेल्या घडामोडीमधून पुढे येत आहे. एक ताजं उदाहरण समजलं तुम्ही आता, दौंड पंचायत समितीचं अष्टानेक मार्गावर छत्रपती संभाजी महाराजांचा स्तंभ आहे, पेशावरी जिल्हा परिषद शाळा होती, त्या जागेवर बांधकाम झालं. 8 कोटीचा खर्च होता. तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अजित पवार तेव्हा हे होते उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, त्यांनी मंजुरी दिली. 80% आज काम पूर्ण झालेलं आहे. आणि दौंडमधली पहिली वास्तू ज्याला स्वतःचं बांधण्यासाठी एक मजला राखीव ठेवलाय. मी स्वतः ती वास्तू पाहून आलोय. पंचायत समितीचं कार्य तिथं प्रशासकीय इमारत तयार झाली. ती तयार झाली असताना आता निवडणुकीपूर्वी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या मागच्या बाजूला 13 कोटीची आणखी एक निधी नवीन प्रशासकीय इमारत मंजूर झाली. मतदारांनो लक्ष ठेवा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे एक इमारत उभी राहिलेली आहे, ती आता वापरण्यात येण्याच्या मार्गावर असताना सुद्धा त्याच इमारतीसाठी नव्यानं फंड आणलेला आहे. त्या फंडाचं जाहीररित्या प्रकटन करण्यात आलेलं आहे. मग जी झालेली इमारत होती तिचं करायचं काय, आणि किंवा त्या इमारतीवरती परत आणलेला फंड आहे तो कशासाठी, असे 2 प्रश्न एकाच वेळेस निर्माण होतात. पाहूया प्रफुल्लजींना अजून काय म्हणायचं आहे. इमारतीचा विषय ना, आता काही लोकांचा इगो असेल की मला नैसर्गिक इमारत केली मी दुसरी करतो. स्पर्धा ही नेहमी निकोप स्पर्धा असेल आणि विकासाच्यासाठी असं मी जर एखादी वस्तू उभी केली, तुमच्याशी सर्व वस्तू मी उभी केली पाहिजे. तुमची बंद पडून किंवा तुमचं काय करून बघाल अशी माझी वृत्ती, मी फार ही वृत्ती नाही, विकृती आहे. माझा प्रश्न राजकारणाला नाही आहे. हा इगो आहे ना त्यांचा, ते कालांतराने एक पण होतील आणि मागच्या 6 महिन्यामध्ये ते एकत्रच होते, पुढे एकही होऊ शकतात ते. माझा मुद्दा असा आहे की नवीन प्रशासकीय इमारत पंचायत समितीसाठी असावी. हे बांधकाम झाले, राज्य सरकारने पैसे दिले, 80% बांधकाम झालेलं आहे. हे झाले असताना ह्या नवीन इमारती प्रस्ताव कोणी पाठवला? ज्यांना हा खर्च आलाय तो एकच विभाग, नवीन मंजूर एकच विभाग, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या फौजदारीला दाखल झाला पाहिजे. जनतेच्या कर पैसा आहे त्याचा त्यांनी दुरुपयोग केलाय आणि लोकांची दिशाभूल आहे, फसवणूक देखील आहे. प्रफुल्लजी तुम्हाला मी आता सांगतो, तुम्ही आता एक विषय काढला की अधिकाऱ्यांचं वागणं कसं असतं ते. मी ग्रामीण मधलं एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. ज्या गावात मी राहतो ते गावाचं नाव बोरीपारधी. दापोडी आणि लवंगरे वस्ती नावाचा एक रस्ता
7 कोटी अधिक रुपयाचा मागच्या 1 वर्षापर्यंत त्याचं काम चालू होतं. मुर्मीकरण झालेलं आहे, अजून तो पूर्ण झालेला नाही. त्यावरतीच आता गरुडा इन्फ्रा नावाचं एक नव्यानं उभं राहिलेलं या तालुक्यातलं ठेकेदारीचं वादळ, त्याच्यावरती परत 4 कोटी रुपयाचा खर्च अधिक करताय. एकाच रस्त्यावर 2 वेळा खर्च करते आणि फलक मात्र एकाच बोर्डात एकाच माहितीचा लावतोय. यावरती मी सदर्भ विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांनी बोलण्याचं टाळलेलं आहे. अशा स्वरूपाच्या एकाच ठिकाणी 2 वेळा निधी टाकणारा हा पहिलाच पार्ट नाही. मी मुख्यमंत्री सडक योजनेच्या संदर्भामध्ये सध्या चौकशा करतोय, माहिती घेतोय. असे अनेक ठिकाणी झालेले प्रकार आहेत आणि कालांतराने ते आपण पुढे आणणार आहोत. सरकारच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी 2 वेळा निधी टाकण्याची अक्कल येते तरी कशी? त्यांना प्रशासकीय भीती का राहिलेली नाही, किंवा या त्यांना कुणीतरी दाबतंत्राने काम करून घेतंय का, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. सांगा अजून पुढे तुम्हाला काय माहिती आहे? एक उदाहरण दाखल सांगतो. दौंड शहर ते गाड तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर, त्या पुलाचं काम सुरू होतं. पाणी नसताना तो खांब कोसळला, कारण त्यांनी त्या खडकामध्ये काम उभं केलं होतं. सुदैवाने पाणी नसतानाच तो कोसळला, कारण आपल्याला परिस्थिती निर्माण होते दरवर्षी. त्या ज्या गोष्टी होऊन आहेत त्या एका अर्थी झालं तर पडला बरं झालं, पण त्याचं समर्थन केलं आम्ही तो पाडला. आणि जेव्हा विचारणा करण्यात आली त्यांनी सांगितलं की आम्ही पाडलं, तर मी त्यांना संबंधितांना विचारलं की तुम्ही हा काम पाडला, आता ही शासकीय मालमत्ता झाली. ठेकेदाराचा सल्लागार अभियंता, ठेकेदाराचा अभियंता, प्रकल्प अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जे काम करतात त्यांच्यासमोर एक पत्र दाखवा, एखादा छायाचित्र दाखवा, एखादा व्हिडिओ दाखवा की तुम्ही वरिष्ठांच्या मंजुरीने काम पाडला, तर आज पण देऊ शकले नाही. अशा दुर्दैवाची गोष्ट. तो पूल होते, पूल दौंड शहरासाठी फार आवश्यक आहे. कवठा, अरवी, अनगर, गार, अजनूज या सगळ्या जो नदी पलीकडचा भाग आहे श्रीगोंदा तालुक्यातला, तो शहराशी जोडला होणार आहे. ते दौंडला दौंडून रेल्वेने पुढे जातील. दौंडचा व्यवसाय, व्यापार, उद्योग सगळं वाढलं आहे. पूल झालाच पाहिजे. ज्यांनी पुलासाठी पाठपुरा केला त्यांचा मी आभारच मानणार. पण आज सुद्धा तो पुलाचा रस्ता हा जिथं जातोय तो कुंभारलीतून दाखवलाय, तो रस्ता व्यवहारच नाहीये, कागदावरचा रस्ता आहे. ज्या गोष्टी शक्य नाही तुम्ही लोकांना दिशाभूल का करता? पूल तुम्ही करा, लोकांची सोय होणार आहे. प्रफुल्लजी, मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगतो. कालच मी त्या पुलाकडे जाऊन आलो, त्या पुलाला भेट दिलेली आहे. तिथून आम्ही जाऊन माहिती घेतली. तिथूला एक इंजिनियर आहे की तो आपल्या तालुक्यातला आहे, बोरी बेल तिथं तो राहणार आहे, अडसूळ त्याचं नाव आहे. हे सगळं का सांगतोय की काल सकाळी मी तिथं व्हिजिट केली. 11 महिने मुदत असणाऱ्या पुलाची आता 5 वर्ष संपत आलेली आहे. यामध्ये तो 16% अभाव रकमेने काम करणार आहे. मी ते पुलाचे स्तंभ का कोसळले या विषयावरती चर्चा करताना तो म्हणला मी नवीन आलेलो आहे, मला याबद्दल माहिती नाहीये. पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट, या दौंडकरांना माहिती असावी, दौंडच्या नागरिकांच्या लक्षात असावी म्हणून सांगतो की त्या पुलासाठी निधी दौंड तालुक्यातील आमदार राहुलदादा फुल यांच्या फंडातून मिळतो आणि फलक मात्र श्रीगोंदा तालुक्यात लावला जातो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे विचारलं असता म्हटलं या तालुक्यातल्या लोकांच्या, या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी यासाठी 17 कोटी अधिक रुपयांचा निधी आणलेला आहे आणि श्रीगोंदा तालुक्यात त्याची माहिती का दिली जाते यावर मात्र प्रशासनाला कुठलाच माणूस बोलायला तयार नाहीये. या मागचा एकच हेतू आहे, सरकारचे अधिकारी आणि ठेकेदार हे या जनतेची फसवणूक करतात असं चित्र स्पष्ट होत आहे. तो पूल कोसळला, तो कोसळला का या विषयाकडे नागरिकांनी विचारणा करण्यापेक्षा आम्ही त्याची दुरुस्ती केलेली याचा ढोल पिटला गेलेला आहे आणि ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणताय जी चूक झाली त्या चुकीच्या बदल्यामध्ये प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे, पण इथं अभय दिलेलं जातंय. प्रफुल्लजी, तुम्हाला अतिशय महत्वाचा आणि दौंडच्या जनतेला अतिशय चांगला एक विषय मी तुम्हाला सांगतो. या जुन्या बांधकाम उपविभाग ज्याला PWD म्हटलं जातं त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्याला अनेक वर्ष इथं सातत्यानं काम करण्याला भाग पाडलं गेलं. तो अधिकारी आता बदलून गेला, त्याचाच एक सहकारी त्या जागी परत आणलेला आहे. या मागचं धोरण असं होतं, मागच्या अधिकाऱ्याचं जे काय आहे ते पुढच्या दुसऱ्या नवीन अधिकाऱ्याला कळू नये म्हणून त्याचाच एक सहकारी परत इथं आणला जातो. बांधकाम आणि रस्ते आणि बांधकाम अशी फक्त खांदापालट केली जाते. प्रशासनातले अधिकारी मात्र तेच आहे. ही सगळी भानगड कोण करते, कशासाठी करते हा शोध मोहिमेचा भाग असला तरी दौंडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अशा स्वरूपाच्या भानगडी करणारी मी कुठली तरी यंत्रणा आहे असं म्हणल्यास चुकीचे ठरणार नाही. सावताजी, मला एक सांगा, या शहरातील बाजारपेठेचा प्रश्न, इथल्या सामाजिकरणाचा प्रश्न,
इथुल्या असंख्य प्रश्नाचा जो डोंगर आहे, इथुल्या मतदारांना हा मिळणारा एक नवा चान्स आहे. त्यांनी विचारपूर्वक सोडवावा असं वाटतं तुम्हाला, आणि म्हणून या संदर्भात आपलं मत काय प्रकट करू शकतो? मी याबाबत असं मत मांडेल की जे झालं ते झालं, परंतु आता इथं जर समजा बाजारपेठेचा परत त्याला वैभव प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल, किंवा नगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीने मिळाव्यात, त्यासाठी ज्या प्रमुख मागण्या आहेत ते मला असं वाटतं की शहराच्या मध्यवर्ती असणारं छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, भाजी मंडई असेल, किंवा संभाजी महाराज स्तंभ असेल, किंवा इकडं आंबेडकर चौक असेल, या अशा वर्दळीच्या ठिकाणी किंवा हुतात्मा चौक असेल, अशा ठिकाणी स्वच्छतागृह होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यातली त्यात परत महिलांसाठी त्याची व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ही पार्किंगची व्यवस्था आहे. शहरामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी जी जुनी कचेरी होती त्याच्या समोरची मोकळी जागा आहे, ती नगरपालिकेची जागा आहे असं सांगितलं जातं. मग ती ताब्यात घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पार्किंगची व्यवस्था करा. त्या पार्किंग तयार झाली तर आजूबाजूची लोक यायला परत सुरू होईल. दुसरी गोष्ट, जे अतिक्रमण आहे, जे अतिक्रमण असे आहेत की जे गरीब किंवा ज्यांचा उदरनिर्वाह ज्याच्यावर, त्यांची अतिक्रमणं काढली गेली, पण जी धनदांडी आहे त्यांची अतिक्रमणं मात्र तशीच राहिलेली आहेत, आणि ती अतिक्रमणं आता अडथळा बनत आहेत. हे सगळ्यांना दिसतंय, परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. पत्रकार म्हणून आम्हाला मी गेले, भंडारी असेल, तुम्ही असाल किंवा मी असेल, अनेक वेळा असे अनुभव येतात की आपण लोकांच्या हिताच्या दृष्टीने काही प्रश्न मांडतो, ते आपलं स्वतःचं मत नसतं. कदाचित एखादा रस्ता झाल्यानंतर उदाहरणार्थ सांगतो की अष्टविनायक महामार्ग असेल किंवा नगर मनमाड महामार्ग असेल, याच्या बाबतीत आपण असं किंवा इतर जे पत्रकार मंडळी आहेत ते आराखड्याप्रमाणे कामं झाली पाहिजे असं त्यांचा आग्रह असतो. त्यांचे वैयक्तिक त्यात हित काय नसतं, परंतु ह्या आराखड्याप्रमाणे कामं झाल्यानंतर काही लोकांचं त्याच्यात नुकसान होईल किंवा त्यांचं राजकीय हितसंबंध दुखावले जातील, हे हिशोबाने याकडे बघून ते कामं ठप्प केली जातात किंवा ते हाणून पाडली जातात. हा सगळ्यात मोठी दुर्दैवी गोष्ट आहे, आणि याचा रोष पत्रकारांना अनेक वेळा अनुभवायला मिळालं. हे मी माझ्या अनुभवातून सांगतो किंवा इतर मित्र परिवार जो आहे पत्रकारितेतला त्यांच्या अनुभवावरून सांगतो. खरंच हे दुर्दैव आहे. आम्हाला काही वैयक्तिक आमच्या हितासाठी हे प्रश्न मांडायचे नसतात. आम्हालाही वाटतं की शहराचा विकास झाला पाहिजे, आपणही त्या शहरात आपलं आयुष्य जाणार आहे, किंवा तिथंच आपल्या इतर कोणाचे जे मित्र परिवार असेल त्यांचे औद्योगिक किंवा व्यापार वाढला पाहिजे, त्यांचं सुखसमृद्धी नांदली पाहिजे, हीच माफक अपेक्षा आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न मला वाटतं सावताजींनी सांगितलेला आहे की तुम्हा सर्वांना असं वाटत असेल की हे राजकीय षड्यंत्र चालू आहे, पत्रकार कुणाच्या तरी बाजूचा विषय घेऊन इथं मांडत आहे. पण मित्रांनो, आम्ही नम्रपणाने आव्हान करतो आणि तुमचं लक्ष वेधू शकतो. इथुल्या माणसासाठी माणसानं काम करावं अशी आमची धारणा आहे. वामनदादा कर्डककर असे म्हणतात, मानसा मी तुझे असे गीत गावे, असे गीत गावे की त्यामध्ये तुझे हित व्हावे. इथुल्या प्रत्येक व्यक्तीचं हित व्हावं हा मूळ उद्दिष्ट ठेवून हा आम्ही सर्वांची संवाद साधतोय. यामध्ये कुणाचाही वैयक्तिक राग लोभ असा अभाव नाही. आम्ही कुणाचे शत्रू नाही, आमचे कोणी शत्रू नाही. सर्वजण आपण मित्र आहोत, आणि मित्रत्वाच्या नात्यानं जर आपण एकमेकाशी संवाद साधला तर माणूस म्हणून जगण्याला अतिशय आनंद होईल. माणसानं माणसासाठी काम करा आणि माणुसकीचा धर्म पाळा, हा एकच संदेश आपण इथं घेऊया. निवडणुका येतील आणि जातील, पण मतभेद हे माणुसकीच्या हितासाठी व्हावेत, ते शत्रुत्वासाठी नसतात, हे लक्षात घ्यावं. म्हणून मी नम्रपणाने आव्हान करेन, ही निवडणूक तुमच्या कल्याणाची आहे, ही निवडणूक तुमच्या भविष्याची आहे. या निवडणुकीमध्ये या शहराचा कायापालट करण्याची नामी संधी आलेली आहे. म्हणून तुमचं बहुमत मत हे अशा व्यक्तीला द्या की ते तुमच्या हिताचं, समाजाचं आणि या दौडच्या उन्नतीचं असेल. एवढाच एक संदेश देऊया आणि आपण या दोन्ही मान्यवरांचा आभार मानूया. पाहत राहा आवाज लोकशाहीचा.